सकाळी बनवलेल्या तुमच्या चपात्या दुपारपर्यंत वातट किंवा चिवट होतात का? तर मग अशा पद्धतीने एकदा चपात्या नक्की करून पहा. चपाती सकाळी बनवलेली असेल तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहते. त्यासाठी सर्वात आधी काय करायचं? आपल्या घरामध्ये रोज किती चपात्या लागतात त्या हिशोबाने कणिक घ्यायची आहे. कणिक घेतली की त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पीठ घट्टसर भिजून ठेवायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटे कणिक छान भिजून द्यायची आहे. 15-20 मिनिटे झाल्यानंतर परत एकदा थोडासा पाण्याचा हात लावून आणि तेल लावून कणिक अगदी चांगली मळून घ्यायची आहे, ज्याला की तिंबणं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने कणिक चांगली तिंबून घेतली की नंतर आपल्याला हवं त्या आकाराचा किंवा तेवढा कणकेचा एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याची छोटीशी पारी लाटून त्या छोट्या कणकेच्या चपातीला तेल लावून त्याच्यावरती पीठ पसरायचं आहे. नंतर त्याची घडी करून परत तेल लावून पीठ घालायचं आहे. यामुळे चपाती चांगली फुगते. भलेही तेल तुम्ही आहारामध्ये कमी खाता तर वरतून चपातीला तेल लावू नका, परंतु जेव्हा घडीची चपाती बनवली जाते किंवा दिवसभर मऊ चपाती जर ठेवायची असेल तर आतमध्ये जेव्हा चपातीची आपण घडी बनवतो त्यावेळेला तेल मात्र भरपूर लावायचं आहे. आता इथे चपाती सगळ्या बाजूने छान लाटून घ्यायची आहे आणि चपाती तव्यावरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आता चपाती भाजताना सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि चपाती जवळपास भाजत आली की नंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे. सुरुवातीला जर गॅस कमी असेल किंवा तवा जर चांगला तापलेला नसेल त्याने सुद्धा चपाती चांगली भाजल्या जात नाही आणि चिवट होते. अशाच पद्धतीने दुसरी चपाती सुद्धा मी लाटून घेतलेली आहे. चपाती चांगली बनण्यासाठी फक्त लाटणं आणि भाजणं कारणीभूत नसतं, तर गहू कुठला आहे, कणिक कशी दळून आणलेली आहे. कणिक खूप जाडसर दळलेलीही नकोय आणि खूप बारीक दळलेली नको. त्यानंतर कणिक भिजवणे, त्यानंतर चपाती लाटणे आणि मग भाजणे, ही सगळी प्रोसिजर नंतर चपाती चांगली येते. कुठला वापरायचा, कणिक कशी हवी, हे मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. आता अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या मी लाटून घेणार आहे. जेव्हा पण चपाती भाजून होते, तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तेव्हा तुम्ही तव्यावरती जर ती अशी थोडीशी दुमडून घेतली तर चपाती दिवसभर मऊ राहते. अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहते. तुम्ही इथे बघू शकता, ह्या माझ्या चपात्या अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. चपाती ही एकदम थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. जर गरम गरम चपात्यासुद्धा पोळीच्या डब्यामध्ये ठेवल्या तर ते गिजगिज होतात किंवा त्याला वाफेचं पाणी सुटतं आणि मग चपाती चांगली लागत नाही. आता ह्या सगळ्या चपात्या थंड झाल्या की डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, डिस्क्रिप्शन चेक करा. धन्यवाद.